नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. कुठेही माझ्या कार्यकर्त्यावर किंवा माझ्या सहकार्यावर गुन्हा दाखल झालेला नाही ही साफ खोटी माहिती आहे. कारण गुन्हा दाखल झाला की पहिली माहिती माझ्यापर्यंत पोहोचते. परंतु काय झालं की रविकांत तुपकरच्या उमेदवारीमुळे आणि मला मिळत असलेल्या जनतेच्या पाठिंब्यामुळे विद्यमान खासदाराच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे त्यांची एक सोशल मीडियाची टीम आहे, एक 100 लोकांची त्यांची वॉर रूम आहे. त्याच्यात बसून असे पोस्टर तयार करतात. ते ब्रेकिंग न्यूज काहीतरी अफवा पसरवून द्यायच्या आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. माझे व्हिडिओ मॉर्फ करून टाकतायत, माझे जुने नेत्यांबरोबरचे फोटो मॉर्फ करून टाकतायत, त्याला फोटो जोडतायत आणि लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम प्रतापराव जाधव आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांकडून त्या ठिकाणी होत आहे. असल्या फालतू गोष्टींना मी भीक घालत नाही. जनतेला आवाहन करतो, कुठल्याही अफवा चुकीच्या बातम्या जर यांनी पसरवल्या तर त्यावर विश्वास ठेवू नका. काही तुम्हाला वाटलं तर शंका वाटलं तर मला बिंदास फोन करा. अतिशय ताकदीने तुम्ही मला आतापर्यंत साथ दिली आहे. आता काही तास शेवटचे मतदानाला उरलेले आहेत. यावेळी सुद्धा ताकदीने साथ द्या. 100% बुलढाणा जिल्ह्यामध्ये विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या लेकराचा होईल, जनतेचा होईल, याच्यावर मला विश्वास आहे. आता त्यांना रडीचा डाव खेळायचा आहे, कारण स्वतःचा पराभव डोळ्यासमोर त्यांना दिसतो आहे. त्यामुळं बूथवर जाऊन भांडण करणे, बोगस मतदान मारण्याचा प्रयत्न करणे, राडा करण्याचा प्रयत्न करणे, आपल्या लोकांना उस्कवण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार होतील. अतिशय संयमाने, अतिशय शांततेने या सगळ्या गोष्टीला सामोरं जा आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडा असं मी आवाहन करतो. ज्या काही कल्पोकल्पित बातम्या व्हॉट्सअप फेसबुकद्वारे प्रतापराव जाधवांचे चेले चपाटे पेरतायत त्याच्यावर विश्वास न ठेवता अतिशय धीरोदात्तपणे संयम ढळू न देता आपल्याला या बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक परिवर्तनाचा इतिहास घडवायचा आहे आणि एक स्वतंत्र उमेदवार, एक शेतकऱ्याचं लेकरू जे या निवडणुकीला लोकांनी उभं केलेलं आहे, या शेतकऱ्याच्या लेकराला संसदेत पाठवायचं आहे. यावर आपण कारवाईची मागणी करणार का? मी करणार ना. आता तुम्ही मला टाकलं ते मी करणार. मी स्वतः त्याची तक्रार करणार आणि असल्या 65 गोष्टींना मी अजिबातच भीक घालत नाही. त्यांनी माझ्या 5 तक्रारी केल्या एसपी कडे प्रतापराव जाधवांनी. मला काही त्याला पडलेलं नाही आणि माझ्यावर गुन्हे दाखल झाले काय आणि त्या तक्रारी केल्या काय आम्हाला काय फरक पडतो. आम्ही चळवळीतले लोक आहे. परंतु एखादं पोरगं जर का 2 पोरं डावात खेळत असले आणि एखादं पोरगं जर का डाव हरायला लागलं तर ते गल्लीत मुत्तन डाव सोडून निघून जात असतं. तशी परिस्थिती आहे. त्याला जिवाळून येणे, आमच्या भाषेत त्याला जंगळून येणे, रडीचा डाव खेळणे असं त्याला म्हणतो. प्रतापराव जाधव रडीचा डाव खेळतात.